नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. नीटचा पेपर फुटल्याला बरेच दिवस झाले. पुन्हा दुसरी परीक्षाही झाली. त्याच्यातही मेहनत घेऊन अनेक मुलांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं. परंतु काही मुलांनी लिहूनसुद्धा त्यांचं बॅडलक झालं. हे असं कशामुळं आणि त्यांनी काय करायचं नेमकं आता? ज्यांनी अभ्यास करून परीक्षा दिली आहे, आन्सर कीमध्ये ज्यांना भरपूर मार्क आहेत परंतु तपासणीमध्ये मिळाले नाहीत, यांनी काय करायचं? याच्यावरची ही कविता ऐकूया आपण. नीटच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्क मिळाले नाहीत. नीटच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्क मिळाले नाहीत आणि त्यांच्या व NTA तपासणीत काय घोळ झाले कळाले नाही. आन्सर की तपासणी व प्रत्यक्ष मार्कात एवढी तफावत असावी काय? उत्तरपत्रिका तपासणी करणाऱ्यांची एवढी बगावत असावी काय? ऑनलाईन तपासणी असली तरी कमांड NTAच देते ना. कुणीतरी माणूसच फीड करतो ना तो डाटा. ऑनलाईन तपासणी असली तरी कमांड NTAच देते ना. विद्यार्थ्याकडून पुन्हा तपासणीचे 200 रुपये तर घेतेच ना. चूक निघाली तर फीस वापस केली की NTAची जिम्मेदारी संपते काय? फीस वापस केल्यामुळे NTAची जिम्मेदारी संपते काय? आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाला NTA जबाबदार नसते काय? विना कष्टाची नोकरी मिळालेला इमानदारीने वागत नसतो. फार महत्त्वाचं वाक्य बघा. सध्या भारतामध्ये तेच आहे. बिना कष्टाची नोकरी मिळाली की तो एवढा इमानदारीने वागत नसतो आणि त्याचे पूर्वीचे दिवस आठवले तरी तो इमानदारीला जागत नसतो. त्याचे पूर्वीचे दिवस त्याला आठवले तरी तो कर्तव्याला जागत नसतो. पहिल्या पेपर फुटीसारखेच दुसरे अजूनही झरे आहेत काय? आणि आता टॉपर आहेत त्यांना दिलेले मार्क तरी खरे आहेत काय? तर दुसऱ्यांदा जी नीट घेतली आहे त्याच्यातले तरी टॉपर खरे आहेत का काय? कोणाला माहिती? एवढा सगळा कापशा घोळ चालू आहे, काय सांगावं. आता यात जे दोषी आहेत त्यांच्यावर सगळ्या बाजूने बेतली पाहिजे. सगळ्या बाजूने बेतली पाहिजे आणि किमान याचं स्पष्टीकरण द्यायला तरी त्यांनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे की असं कशामुळं झालं. धन्यवाद.